साठवेला रे साठवेला रे साठवेला
पार महायोग पिते तठे भीमरत्या परम कुंडलिकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग करू प्रथम नमन त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुकाराम जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी हे दुःख भंजन मारुती चरणासी अर्पितो जन्म हे काया जगदेश्वरासी जोडली जानी ख्याती प्रथम वंदिते तुम्हा छत्रपती विठ्ठल
प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबराय, देवमान्य संत जगतमान्य संत जगद्गुरु तुकोबराय यांचा फार नाही अगदी 4 चरणाचा अभंग आजच्या या सेवेकरता निवडलाय विठ्ठल. कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा. आज 40 वर्ष पूर्ण होतात आपल्या गावातल्या सप्त्याला आणि त्यातील ही 6व्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्या वाट्याला आली. हे माझे सर्व गावकऱ्यांच्या वतीने धन्यवाद मानते. आणि खरं सांगते, मी प्रवचन करायचं म्हटलं तरी एकटी करू शकते. काय मी प्रवचन करायचं म्हटलं तरी एकटी करू शकते, पण कीर्तन करायचं म्हटलं तर सर्वांची साथ संगत खूप महत्वाची असते. मला कीर्तन करायचं म्हटलं तर एकटीला कीर्तन करता येत, सर्वांचा मेळ लागतो. नोहे हा एकट्याचा खेळ म्हणूनही मेळ जमविला. हा एकटीचा खेळ, त्याला सर्वांची साथ संगत महत्वाची लागते. हे तिन्हीचं समीकरण असे ना महाराज, जे कीर्तनकाराच्या पोटात आहे ते गायक लोकांच्या ओठात आहे, आणि जे गायक लोकांच्या ओठात आहे ते पक्वजाच्या पोटात आहे. आणि या तिन्हीला मिळून एकत्र आणण्याचं सामर्थ्य तुमच्या कशात आहे? लोटात आहे विठ्ठल. मला आज गायनाला साथ करणारे खूप छान गायनाचार्य आहेत. गेले 6 दिवस झालं गायनाची सेवा करतात राम महाराज, अविनाश दादा, सर्वांचे मनापासून धन्यवाद. आणि आज खास गायनासाठी आलेले ओम महाराज बोंडवे, दत्ता महाराज, आणि गेले 6 महिने झालं की दत्ता महाराज गायकवाड सुद्धा इथं सेवा करतात. त्यांचे मनापासून धन्यवाद. आणि मला मृदुंगाची साथ करणारे हरिभक्त परायण गुरुजी देखील येथे उपस्थित आहे. पुण्यावरून गुरुजी आले, गुरुजींकरता एकदा टाळी वाजवा. आणि गुरुजी एकटेच आले नाहीत तर त्यांच्या शिष्यांना देखील घेऊन आलेले आहेत. गुरुजींचे देखील मनापासून धन्यवाद. हा, आणि त्यांची धर्मपत्नी पण आली. विठ्ठल आज कीर्तनाकरिता सर्वच उपस्थित आहेत, गावातील सर्व लोक उपस्थित आहेत. मला हार्मोनियमची साथ करणारे गुरुजी देखील येथे उपस्थित आहेत, त्यांचे देखील मनापासून धन्यवाद. विना देखील गौरीताईने घेतलाय, ती बी सोनाली दीदीच्या संस्थेत शिकायलाय, तिचे बी मनापासून धन्यवाद. परत बरोबर सर्व श्रोते मंडळी सर्वांचे मनापासून धन्यवाद. आणि मला माईक सिस्टीमची साथ करणारे श्रीराम साळू सिस्टीम कुंभरगाव यांचे देखील मनापासून धन्यवाद. मस्तक हे पायावरी संतांच्या सर्वांना मनापासून धन्यवाद. अशीच कीर्तनाला साथ द्या. पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद. आणि कीर्तनाला का पूर्ण वेळ सुरुवात विठ्ठल. अभंग जगद्गुरु तुकोबराय यांचा आहे. आणि महाराज ज्यांचा अभंग सेवेकरता निवडले ना ते जगद्गुरु तुकोबराय खूप अधिकारी, खूप अधिकारी त्या जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. एवढे अधिकारी
की इथून वैकुंठाला गेले आणि तेही स्वतः भगवान पांडुरंग परमात्मा त्यांना न्यायला आले. इंद्रायणीच्या डोहात सगळ्या वह्या तरल्या. हा अधिकार त्या जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. एवढंच नाही महाराज, तर तुकोबारायांच्या कीर्तनात मेलेली व्यक्ती देखील जिवंत झाली. खूप छान उदाहरण आहे. एक कासार होता. दररोज जगद्गुरु तुकोबारायांचं कीर्तन ऐकण्याकरिता यायचा. दररोज, एक दिवस पण नाही, दररोज कीर्तन ऐकण्याकरिता यायचा. एक दिवस त्याच्या मुलाचं भरपूर दुखू लागलं. पत्नी म्हणले, आजच्या दिवस जाऊ नका, मुलाचं भरपूर दुखतंय. त्याने ऐकलं नाही. तो पुन्हा जगद्गुरु तुकोबारायांच्या कीर्तनात जाऊन बसला. थोड्याच वेळात त्याचा मोठा मुलगा, आजारी असलेला मुलगा मृत्यू पावला. पत्नीला संताप आवरेना. महाराज, पत्नीला एवढा संताप झाला की ती भर कीर्तनात त्या मुलाला घेऊन आली आणि तुकाराम महाराजांना शिव्या देऊ लागली. तुकाराम महाराजांना ओरडू लागली, तुमच्यामुळे माझा नवरा वेडा झाला. भरपूर बोलू लागली. ते लोकांना आवडलं आहे. लोक म्हणतात, का ग जगद्गुरु तुकोबारायांकडे संजीवनी का, तू ते प्रेत घेऊन आलीस? तेव्हा तुकोबाराय म्हणतात, माझ्याकडे नाही संजीवनी, पण या विठ्ठल नामात संजीवनी आहे. महाराज, सर्वांनी विठ्ठलाचं भजन सुरू केलं. एवढं भजन केलं की त्या भजनात त्यांचा मेलेला मुलगा झोपेतून उठून बसल्यासारखा उठून बसला. एवढा अधिकार त्या जगद्गुरु तुकोबारायांचा. आणि महाराज, तुकाराम महाराज हे विठ्ठल भक्त होते. खूप विठ्ठलाची भक्ती करायची आणि देवाची सेवा केलेली कधीच वाया जात नाही बरं का. मग इथं बी असेल, इथं कोण झाडून काढत असेल, कोण पत्रवाळ्या उचलत असेल, कोण वाढीत असेल, इथं केलेली सेवा कधीच वाया जात नाही बरं का. विठ्ठल विठ्ठल असे जगद्गुरु तुकोबाराय ते तुम्हा आम्हाला सांगतात की आता आमच्या जीवनात जन्मही राहिला नाही आणि मृत्यूही राहिला नाही. जन्म आणि मृत्यूच्या पलीकडे पोहोचलेलं जीवन हे साधूच आहे. महाराज म्हणतात, आम्हा जन्म मरण नाही. पोहोचलेलं जीवन हे साधूच आहे. पण देवाने आपल्याला जन्म दिला, आपल्याला देवाने त्या भगवंतांनी चान्स दिला, म्हणून तुम्हाला मला असं वाटतं की आपल्या जीवनाची अर्धा संपली पाहिजे. पण महाराज, साधूने साधूच्या जीवनातली अर्धा संपण्याकरता काय केलं आणि आपण आपल्या जीवनातली अर्धा संपण्याकरता काय केलं पाहिजे त्याचं गोड वर्णन करणारा अभंग संत जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हाला उपदेश करता की बाबांनो, पवित्र असा नरदेह मिळालाय आणि महाराज संत हे आपल्या उपकारासाठीच आले. उजळावया आलो वाटा येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी. Bye.
सर्जा वैकुंठी महाराज संत जगद्गुरु तुकोबराय इतर संत आपल्यावर उपकार करण्यासाठी आले आणि ते आपल्याला उपदेश करतात की बाबांनो पवित्र असा नरदेह मिळालाय की ज्याप्रमाणे आपल्या आई वडिलांनी कमवलेला पैसा आपल्या मुलाबाळांना उपयोगी पडावा म्हणून रात्रंदिवस प्रयत्न करतात अगदी त्याचप्रमाणे संत महात्मे तुमच्या आमच्याकरिता प्रयत्न करतात आणि जगद्गुरु तुकोबराय संत आपल्या कल्याणाकरिताच इथं आलेले आहे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती जगाच्या कल्याणाकरिता संत महात्मे आलेले आहेत. ज्याप्रमाणे आई वडील आपल्याकरिता प्रयत्न करतात त्याचप्रमाणे संत महात्मे तुमच्या आमच्याकरिता प्रयत्न करतात. सहज बोलणे इथं उपदेश आणि करुणी सहाय्याचा शिकविती ते तुम्हा आम्हाला उपदेश करतात की बाबांनो पवित्र असा नरदेह मिळाला आणि महाराज जनावरांना परमार्थ करता येत नाही परमार्थ सुद्धा याच जन्मात करता येतो. याच देही घडे देवाचे भजन याच देही घडे देवाचे भजन आणि करे ज्ञान नाही मोठे आणि करे ज्ञान नाही मोठे जन्मात करता याच देहीकडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कुठे किंवा देवे दिला भजन गोमटन पोया झाला काटा वादिकेचा परमार्थ फक्त याच जन्मात करता येतो इतर येवणीमध्ये नाही. नाथ महाराज भागवतात सांगतात की ज्या वेळेस देवाने सगळी सृष्टी निर्माण केली तेही नरदेह न निर्माण करता कशा करता हो सगळी सृष्टी निर्माण केली पण नरदेह नाही कशा करता तर हेचे जाणावया निज रूपांते पूर्वी तेने श्री आनंते निज मायेचे हाते केले बहुते शरीरे किंवा एकी केली भूचरे एकी केली खेचरे एकी केली चरचरे चरे आचरे ती एक. महाराज तुकाराम महाराज सांगतात की सगळी सृष्टी निर्माण केली पण नरदेह न निर्माण करता. पण महाराज ज्यावेळेस देवाने ह्या सृष्टीकडे पाहिलं त्यावेळेस देवाला समाधान वाटलं नाही. जसं की एखाद्या माणसाला 8 मुली आणि त्या 8व्या मुलीच्या पाठीवर जेव्हा 9वा मुलगा होतो मग त्या मुलाकडे पाहून त्या बापाला समाधान वाटतं. अगदी त्याचप्रमाणे देवाला या उत्तर येवणीकडे बघून समाधान वाटलं नाही
म्हणून तुमचा आमचा हा नरदेह आधाराने निर्माण केलाय. मग तेव्हा कुठे देवाला समाधान वाटलं. नाथ महाराज भागवतात सांगतात की देखोनी मनुष्य देहासी सुख झाले भगवंतासी अधिकार ब्रह्मज्ञानाचे येणे देहासी मत प्राप्ती. तेव्हा देवाला समाधान झालं आणि महाराज परमार्थ फक्त ह्याच देहाला करता येतो. इतर योनीमध्ये परमार्थ करता येत नाही. मला सांगा, जनावरांना परमार्थ करता येतो का? जनावरांना परमार्थ करता येतो का? हे पशु काय पाप भोग भोगते. त्यांना पाप पुण्य कळत नाही. मला सांगा, कुत्र्यांनी मीटिंग घेऊन कधी सत्याचं नियोजन केलंय का? बोलत चला गरजवारी कर. मला प्रत्येकीचं नाव माहिती बर का. मी डायरेक्ट नाव घेऊन बोलतात की नाही? मग मला सांगा, कुत्र्यांनी मीटिंग घेऊन कधी सत्याचं नियोजन केलंय का? हा, असं बोलायचं. कसं? कुत्र्यांनी मीटिंग घेऊन कधी सत्याचं नियोजन केलंय का? कुत्री कधी कीर्तनाला येतात का? बैल कधी कीर्तनाला येतात का? गाढव कधी कीर्तनाला येतात का? मग कीर्तनाला कोण येतात? आणि जे माणसं कीर्तनाला येत नाही ते कोण ते तुम्हीच ठरवा. विठ्ठल परमार्थ हा फक्त माणसालाच करायला येतो. पण महाराज जनावरांचे ना आपले काही व्यवहार सारखेत बर का. नाथ महाराज सांगतात, आहार भय मैथुन सर्व योनीचे समसमान मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वांचे. जनावरांना खायला लागतं, आपल्याला खायला लागतं की नाही? लागतं ना. जनावरांना खायला लागतं ना, आपल्याला पण खायला. त्यांना भीती वाटते, आपल्याला पण भीती. त्यांच्या ठिकाणी मैथुन आपल्या ठिकाणी हाय. म्हणजे जनावरांचे आपले व्यवहार सारखेच आहेत. फक्त मानवाला एकच गुण मोठा आहे. तर कुठला? नरकुच करणे करे तो नरका नारायण बन जाय. बस माणसाला एवढाच गुण मोठा आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून सांगते, परमार्थ करा. आणि परमार्थ केलेला कधी वायाला जाणार? आणि परमार्थ करायचा हाच एक जीव आहे, दुसरा जीव नाही. म्हणून देवाने तुम्हा आम्हाला जन्माला घातलंय. पण महाराज, देवाने तुम्हा आम्हाला जन्माला घातलं, पण असे काही लोक जन्माला आले की देव नाहीच म्हणतात. देवाचा विश्वासघात केला. देवाला वाटलं एक आणि लोक वागू लागले एक. उदाहरण सांगते. एक भिकारी रस्त्याने जात असताना भयंकर पाऊस आला. थंडी वाजू लागली. काय करावं? कोण घरात घेणार नाही या भीतीनं चलत असताना त्याने विचार केला. एक युक्ती लावली. त्याने विचार केला. त्याला समोरून पोलीस स्टेशन दिसलं. तो म्हटला, एखादी महिला छत्री घेऊन येईल, तिची छत्री घ्यायची आणि पळत सुटायचं. म्हणजे ती मोठ्याने वरडल, पोलीस बाहेर येतील, मला नेतील आणि कोंडून ठेवतील, म्हणजे माझी रात्र आरामात जाईल. असा विचार त्या व्यक्तीने केला. थोड्याच वेळेत एक महिला आली. ठरल्याप्रमाणे तिने सर्व काही केलं. तिच्या मागे पळत गेला, छत्री घेतली आणि पुढे पळून गेला. पण महाराज, ती महिला अशी म्हणाली, तुझीच असली तर घेऊन जा, मी पण दुसऱ्याचीच आणली. म्हणजे त्याला वाटलं एक आणि झालं एक. तसं देवाला वाटलं एक. देवाला वाटलं हे परमार्थ करतील, पण देव नाही म्हणणारे जन्माला आले. आता मला सांगा, किती लोक म्हणाले देव नाही म्हणजे देव नाही. उग 5-50 आंधळे एका जागेवरती बसले आणि हा आंधळा त्या आंधळ्याला म्हणतो, का रे
सूर्योदय होत नाही ही गोष्ट खरी का? दुसरा आंधळा काय म्हणतो? खरी. तिसऱ्या आंधळ्याला विचारलं, तो काय म्हणतो? खरी. मला सांगा किती आंधळे म्हणाले सूर्योदय होत नाही म्हणजे होत नाही? सूर्योदय होतो ना? होतो की ना आपल्या घरतवाडीत? हा, सूर्योदय होतो, पण त्या आंधळ्याला दिसत नाही. तसं किती नास्तिक लोक म्हणाले देव नाही, देव आहे. मग तो व्यक्ती म्हणाल, ताई देव आहे ना, मग देव आम्हाला दाखवा. काय म्हणला तो? देव आहे तर आम्हाला दाखवा, कारण आम्हाला जे दिसतं तेच आम्ही मानतो. म्हणलं ठीक आहे. का रे? पोलावरील तार होती, तार. त्याला म्हणलं का रे ही तार आहे का? तो म्हटला आहे महाराज. म्हणलं यात लाईट आहे का? तो म्हटला आहे महाराज. मग मला दिसत कस का नाही? तो म्हणला महाराज लाईट लावण्याकरता त्याची फिटिंग करावी लागते. मग मी म्हंटल हे बिना फिटिंगचं तुझ्या काय बापानं ठेवलंय का रे? बिना फिटिंगचं काय देव बापाने ठेवलाय का महाराज? परमार्थ करून देव लवकर वेळ लागत नाही. जपी तपी भंभम करणारे 7,000 वर्ष तपश्चर्या करणारे यांना लवकर वेळ लागत नाही, आणि न परमार्थ करणाऱ्याला कसा बरं वेळ लागल? मग तरी त्याला म्हटलं का रे तुला देवच बघायचा ना? तो म्हटला हो ताई. म्हणलं जा दुधाचा ग्लास भरून आण. त्यानं दुधाचा ग्लास भरून आणला. मी त्या दुधाच्या ग्लासकडे खाली वर पाहत राहिले. तो म्हटला महाराज असे वेड्यासारखे खाली वर काय पाहता? मी म्हटलं लोणी पाहते, लोणी. तो म्हटला महाराज दुधात कुठं लोणी असतं का? त्याकरता त्याला म्हणतो नी नवनीता महाराज म्हणतात जसं मंथन केल्यानंतर लोणी निघतं तसं परमार्थ केल्यानंतर देव कळतो. हे कशाकरिता सांगते मी तुम्हाला? परमार्थ करावा म्हणून. आणि परमार्थ केल्यानंतर याच देहामध्ये आपल्या जीवनाची अर्जाळ संपवतात. माऊली ज्ञानोबा म्हणतात की तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येर धारे चिरा पडे. महाराज म्हणतात याच जन्मात आपल्याला आपल्या जीवनाची अर्जाळ संपवता येते, पण काय केल्यानंतर तेच महाराज अभंगाच्या सात
हरी जी हृदय मंदिरी त्यांची सरली रधार झाला सफल व्यापार. महाराज म्हणतात त्या भगवंताला आपल्या हृदयाच्या ठिकाणी साठवल्यानंतर आपल्या जीवनाची अर्धार संपते. महाराज आपल्या घराकडे कोणी देवाला हृदयाच्या ठिकाणी साठवले का? बोला, साठवले का? मग कुणी साठवलं हृदयामध्ये देवाला? कुणी साठवलं कुणाला माहित आहे का? हनुमंतरायांनी साठवलं. माझ्या कुर्मदासांनी देखील भगवंताला हृदयाच्या ठिकाणी साठवलं. महाराज कुर्मदासांना गुडघ्यापासून पाय आणि कोपऱ्यापासून हात नव्हते, पण त्यांना हरी कीर्तन हरी कथा ऐकण्याची फार आवड होती बर का. महाराज दररोज मंदिरात जायचे, खरडत खरडत सरकत सरकत मंदिरात जायचे. एखादा भक्त भेटला तर तो कुर्मदासांना घेऊन जायचा, नाहीच कुणी भेटलं तर कुर्मदास महाराज एकटे जायचे. दररोज जायचे, हा त्यांचा नित्यनेम होता. नामस्मरण करायचे, हा काय होता त्यांचा नित्यनेम होता. दररोज कुर्मदास महाराज मंदिरात जात असे. महाराज एक वेळेस भानुदास महाराजांचं कीर्तन होतं. कुर्मदास आपल्या आईला म्हणतात, आई मला कीर्तनाला घेऊन चल ना गाई. अय आई मला कीर्तनाला घेऊन चल ना गाई. तेव्हाच आई म्हणते, कुर्मदासा मी आता म्हातारी झाले, तुला नाही नेऊ शकत मी पंढरपूरला, नाही तुला कीर्तनाला नेऊ शकत रे. महाराज आई होती ती. कुर्मदास महाराज म्हणतात, आई परत कधीच नाही म्हणणार ग आई, चल ना गाई. महाराज कुर्मदासांची आई वैतागली, संतापली. ती देवाला म्हणते, देवा काय कुर्मदासाने पाप केलं होतं रे? तू त्याला हातही दिले नाहीत आणि पायही दिले नाहीत. महाराज शेवटी आई होती, तिनं कुर्मदासाला घेतलं आणि भानुदासांच्या कीर्तनात सोडलं. भानुदास महाराज मधनं वाट काढत सरकत सरकत खरडत खरडत भानुदास महाराजांच्या पुढे येऊन बसले आणि भानुदास महाराजांनी विचारलं, का रे कुर्मदासा कुणी सोडवलं? महाराज आईने सोडवलं. का रे? आईने सोडवलं. किती दिवस ते आईचे हाल करणार? आता आईने तुझे आईचे तू संगोपन करायला हवं की आईने तुझे संगोपन करायला हवं? कुर्मदास महाराज म्हणतात, इथून पुढे नाही तरच देवा तिला. कीर्तन संपलं. कुर्मदासांनी भानुदासांनी विचारलं, कुर्मदासा आपला सप्ताह संपला, आता आम्ही उद्या पंढरपूरला जाणार, मग तेव्हा तू कुठे जाशील रे? तेव्हा भानुदास महाराज कुर्मदास महाराज भानुदास महाराजांना म्हणतात, भानुदास महाराज मला पण यायचं हो पंढरपूरला. भानुदास महाराज म्हणाले, अरे ज्याला हात आहेत ज्याला पाय आहेत तो पंढरपूरला पोहोचू शकत नाही, तू कसा पोहोचशील? नाही महाराज मला पंढरपूरला यायचं. आणि महाराज सहज भानुदास महाराज हो म्हणून गेले आणि कुर्मदास महाराज पंढरीला निघाले. भानुदास महाराजांनी मुक्काम सांगितला, बीडला मांजर सुब्याला आपला मुक्काम होईल. निघाले पंढरपूरला. महाराज रात्र झाली की कुर्मदास महाराज खरडत खरडत सरकत सरकत पण पुढच्या मुक्कामाला जात असे. कुणी भेटलं तर रस्ता विचारत आणि तिथं गेल्यानंतर सांगायचे, ऐका हो ऐका, आज आपल्या गावामध्ये भानुदास महाराजांची दिंडी येत आहे, कुणी भाजी आणा, कुणी भाकर आणा, कुणी भात आणा. महाराज भानुदास महाराज उस्तर सर्व व्यवस्था लावून ठेवायचे आणि भानुदास महाराज आल्यानंतर भोजन व्हायचे आणि पुन्हा भानुदास महाराजांनी पुढचा मुक्काम सांगावा. पुन्हा कुर्मदास महाराज रात्र झाली की खरडत खरडत सरकत सरकत पुढे निघाले. पुढचा मुक्काम लहुळ या गावामध्ये होता. तिथे कुर्मदास महाराज आले आणि भानुदास महाराज म्हणाले, कुर्मदासा आता पुढचा मुक्काम आपला पंढरपुरामध्ये असेल. कुर्मदास महाराज म्हणाले, इथून पुढे मी नाही येऊ शकत हो महाराज. काय अवस्था असेल त्या कुर्मदासांची, हातही नव्हते आणि पायही नव्हते. खरडत खरडत सरकत सरकत लहू या गावामध्ये आलते. अंगामध्ये सर्व खडे रुतले होते. तुम्ही फक्त तो क्षण डोळ्यासमोर आणा, सर्व खडे त्यांच्या अंगामध्ये रुतले होते. आणि महाराज अन्नाचा एक कण सुद्धा कुर्मदासांनी घेतला नव्हता, कारण घरी होतो तेव्हा आई करायची, पंढरपूरच्या वाटेनं कोण करल म्हणून कुर्मदास महाराजांनी अन्नाचा कण सुद्धा घेतला नव्हता. भानुदास महाराजांना सांगितलं, जेव्हा तुम्ही पंढरपूरला जाल चंद्रभागेचं स्नान कराल ना त्यावेळेस 2 वेळा करा. एक माझ्या नावाचं करा आणि एक तुमच्या नावाचं करा.
एक माझ्या नावाचं करा आणि एक तुमच्या नावाचं करा. भानुदास महाराजांना खूप वाईट वाटलं आणि तिथून जड पावलाने निघून गेले. चंद्रभागेपाशी गेले, 2 वेळेस स्नान केलं. एक त्यांच्या नावाचं केलं आणि एक भानुदास महाराजांच्या नावाचं केलं. स्नान केलं आणि पंढरपूरच्या दर्शनाकरिता, विठ्ठलाच्या दर्शनाकरिता गेले. विठ्ठलाचं दर्शन घेतलं आणि सांगितलं, विठ्ठला, त्या कुर्मदासाने काय केलं होतं रे? ज्याला हातही नाहीत, पायही नाही, तरी तो लहू या गावापर्यंत आला. तेव्हा पांडुरंग म्हणतात, रुक्मिणी, मला जावं लागेल. अगं माझा भक्त लहू या गावामध्ये आलेला आहे, त्याने सर्व अंग माझ्यावरती ओढून टाकले. महाराज, लाखो भक्त दर्शनाकरिता आले होते. तिथून भगवान पांडुरंग परमात्मा कुर्मदासांपाशी आले आणि त्यांचा हक्क आपल्या मांडीवरती घेतले. कुर्मदासांना तो स्पर्श जाणवला आणि कुर्मदास महाराज म्हणाले, काय पांडुरंगा, इतक्या लांबून यायची काही गरज होती? लाखो भक्त, हजारो भक्त तुझ्या दर्शनाकरिता आलेत आणि तू येथे. त्यावेळेस देव म्हणतात, कुर्मदासा, तुला काय हवंय? तुला हात देऊ का कुर्मदासा? बोल ना कुर्मदासा, तुला पाय देऊ का रे कुर्मदासा? देव कुर्मदासाला बोलतात, महाराज, जगाचा पिता, जगाचा नियंता, परमपिता भगवान पांडुरंग कुर्मदासांना बोलतात की बोल ना, तुला काय देऊ? हात देऊ की पाय देऊ? बोल ना, तुला सुंदर असं शरीर देतो. त्यावेळेस कुर्मदास महाराज म्हणाले, देवा, जन्म जन्म मोई जतन कराई, अंतराम कोई आवत जतन कराई, अंतराम कोई आवत नाही. देवा, माझी शेवटची इच्छा आहे की तुझ्या मांडीवरती माझा प्राण जावा. आणि महाराज, कुर्मदासाने देवाकडे बघून प्राण सोडला आणि आपल्या जीवनाची निर्धार संपवली. माझ्या सावता महाराजांनी देखील देवाला हृदयाच्या ठिकाणी साठवलं आणि त्यांच्या जीवनाची निर्धार संपवली. हनुमंतरायांनी देवाला हृदयाच्या ठिकाणी साठवलं आणि जीवनाची निर्धार संपवली. भरपूर उदाहरण आहेत. भरपूर संतांनी देवाला हृदयाच्या ठिकाणी साठवून आपल्या जीवनाची निर्धार संपवली आणि ती निर्धार याच जन्मामध्ये घालवते. ते महाराज अभंगाच्या
सफल व्यापार. महाराज म्हणतात त्यांच्या जीवनातली इयरझार संपली, त्यांचा व्यापार सफल झाला आणि ती इयरझार याच जन्मात घालवते ते. पण काय केल्यानंतर माऊली ज्ञानोबराय सांगतात की उपजे ते नासे, नासे ते पुनरपदिसे, हे घटिक यंत्र जैसे परब्रह्मी केवळ देहा गावी आलिया, जन्मपत्रिक सोहळ्या, नाम मंत्र धनंजया जया परी. ती इयरझार याच जन्मामध्ये घालवता येते आणि त्यांच्या जीवनाची इयरझार संपली, त्यांचं काय झालं? झाला सफल व्यापार. महाराज म्हणतात ज्यांच्या जीवनाची इयरझार संपली त्यांचा व्यापार सफल झाला. परंतु काही लोकांनी विचारलं का हो महाराज, जीवनाची इयरझार नाही संपली तर काय बिघडेल का? मी त्यांना सांगितलं त्याचं दुःख आता नाही होणार, पण ज्या वेळेस दुःख होतं त्यावेळेस हा जीव सारखी त्या भगवान परमात्म्याची शरणागत करत असतो, म्हणत असतो की एक वेळ करी, एक वेळ करी, दुरितांची जाळी. महाराज म्हणतात जीव म्हणतो की देवा मी तुझं रात्रंदिवस भजन करीन, आठवी ना पाया हा माझा नवस रात्रंदिवस पांडुरंग, असा जीव म्हणतो पण त्यातलं काहीच करीत नाही. महाराज हा जीव जन्माला येतो आणि काहीच करीत नाही, आला तसा जातो. म्हणून महाराज म्हणतात की आपल्या जीवनाची इयरझार संपली पाहिजे. साधूने साधूच्या जीवनातली इयरझार संपण्याकरता काय केलंय आणि संतांनी आपण आपल्या जीवनातली इयरझार संपण्याकरता काय केलं पाहिजे. महाराज आपल्या ज्या व्यापारामध्ये हित आहे तोच व्यापार आपण केला पाहिजे, बरोबर की नाही? ज्या व्यापारामध्ये हित तोच व्यापार आपण केला पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे हित होय तो व्यापार करा काय फार शिकवावे. महाराज म्हणतात ज्या व्यापारामध्ये हित आहे तोच व्यापार करा. मग कुठला व्यापार? हित ते करावे, देवाचे चिंतन करून या मन शुद्ध व्हावे. महाराज म्हणतात ज्या व्यापारामध्ये हित आहे तोच व्यापार करा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की आमचा व्यापार हाच. कुठला व्यापार, कुठला धंदा? तर दिनरजनी हाची धंदा. गोविंदाचे पवाडे. महाराज म्हणतात रात्रंदिवस देवाचं भजन करणं हाच आमचा व्यापार आहे. महाराज तुमचा आमचा व्यापार कसला हो? हो आजीबाई तुमचा आमचा व्यापार कसला? नाव घेऊ का? घेऊ का नाव? सगळ्यात कडचे आजी लपू नका. नाव घेऊ का तुमचं? मग सांगा कुठला व्यापार आपला? व्यापार करतात की नाही? नाही तर तिकडच्या पल्लीकडल्या आजी म्हणते ना अगं पोरी आम्हाला माहित असतं तर तुला काय जिलेबी खायला बोलवले का म्हणतात की नाही? विठ्ठल विठ्ठल
विकायला निघाले. जात असताना एक शहाणा सोबत नेला, पण तो शहाणा नेला तो म्हणाला तुम्हाला 36 गुणापैकी 2 गुण कमीत. हे म्हणाले कुठले? तर तो म्हणाला एक स्वतःला कळत नाही आणि 2 दुसऱ्याने सांगितलेलं ऐकत नाही. बाकीचे म्हणाले ठीक आहे आम्ही तुमचं ऐकतो. निघाले व्यापारासाठी. जात असताना अशा ठिकाणी मुक्काम केला की चहूकडे 10 किलोमीटर सूर्यच मावळत नव्हता. चहूकडे 10 किलोमीटर काय नव्हतं, गावच नव्हतं. बाकीचे म्हणाले अरे इथं कुठं एकटा तिघ जण आहेत. किती? तिघ जण आहेत आणि तिघांकडे बी 2-2 हजार आहेत. आता मला नाही वाटत त्यांचा हार घालून सत्कार केला असेल. महाराज हाणले मारले आणि पैसे घेऊन गेले. तुमचा आमचा व्यापार कसा? असाच महाराज. हा देह मोक्ष शोधण्याकरिता निघाला आणि जात असताना 2000 चोरांच्या तावडीत घावला. महाराज आपला व्यापार असाच आहे. एका व्यक्तीने काठवर घोडा चोरला. काय? काठावर घोडा चोरला आणि राशींच्या बाजारात विकायला आणला. राशीनकरांनी विचारलं का हो कितीला घोडा? हा म्हटला 15,000ला. किती? 15,000ला. 15,000ला घोडा म्हटल्यानंतर पुढे निघून गेला. पुन्हा एक शहाणा आला तिथं. शहाणा तो म्हटला का हो कितीला घोडा? हा म्हटला 15,000ला देतो. पण शहाणा आलेला म्हटला का रे घोड्याच्या चाली काय? हा म्हटला चालून बसा, चालून बघा, बसून बघा आणि मग पैसे द्या, मग घोडा न्या. तो घोड्यावरती बसला आणि जो गेला पुन्हा आला. गाठ पडली ठका ठका त्याच्यावर मनाने नुका, त्याच्यावर मनाने नुका, त्याच्यावर मनाने बाकीचे विचारलं का हो कितीला घोडा विकला? हा काय म्हणतो आणलेल्या भावातच चोरूनच आणला आणि चोरूनच नेला. असला आपला व्यापारी. महाराज काही लोक तर भांडवल नसताना व्यापार करतात. एक व्यक्ती ट्रक भरून माशा पावडर घेऊन आला. काय? माशी पावडर घेऊन आला. उन्हाळ्याचे दिवस होते. हा म्हटलं 50ला पुडी. कुणी खुल्ली वास गेला तर मी जबाबदार नाही. कितीला पुडी होती महाराज? 50ला पुडी. कोण खोलाय मोकळे का? आणि पुडी एवढीशी होती. गेले सारे घरी घेऊन. एका व्यक्तीने घरी आणला आणि हात धुवून जेवायला बसला. त्यानं आपल्या पत्नीला सांगितलं अगं माशी पावडर आणली तेवढे काढ. तिने माशी पावडरची पुडी काढली आणि महाराज त्या पुडीवरती असं लिहिलं की उजव्या हाताने खावे आणि डाव्या हाताने माशा माराव्या. ह्याला म्हणतात बिना भांडवली धंदा. आपल्याला भांडवल असून व्यापार करता येत नाही, भांडवल असून धंदा करता येत नाही. पण जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की काही लोकांना शिकून सुद्धा कळत नाही, काही लोकांना शिकवलं तरी समजत नाही. पण महाराज म्हणतात तो आपला हरी एकदा आपला झाला रे झाला मग आपल्याला काही चिंता काहीच राहत नाही. अभंग
त्यांची सरली धार झाला सफल गमान. महाराज म्हणतात तो हरी आपला एकदाचा झाला मग आपल्याला भय चिंता काहीच राहत नाही. आणि शेवटच्या चरणात देखील महाराज सांगतात
झाला सफल व्यापार. सर्वांनी वरती हात घ्या. सर्वांनी तिकडे बसलेले मधी सर्वांनी वरती हात घ्या. माग बघू नका. वरती हात घ्या इकडं आणि सुंदर असं भगवंताचं भजन करा. विठोबा आता का विचारा. तुम्ही हात कुणाला विचारून खाली घेतले. दररोजच चाललंय आपलं. महाराज येतात हात वरती घ्यायला लावतात परत मनानेच खाली. काय विठ्ठल विठ्ठल. जाता जाता काही गोष्टी सांगेल. सर्वांनी लक्षपूर्वक ऐकला. दारूबंदी करायच्या हिंदुस्थानाला तरुण तरफदार व्यक्तीची गरज आहे. तेच लोक दारू पितात. महाराज तुम्हाला जर दारूच प्यायची असेल ना तर मी सांगते ती दारू प्या. जाम पर जाम पीने से क्या फायदा. जाम पर जाम पीने से क्या फायदा. सुबह पियोगे तो शाम पर उतर जाएंगे. बस एक बार हरिनाम का प्याला पीकर देखो तेरी जिंदगी सुधर जाएंगे. तेरी जिंदगी सुधर जाएंगे. दारूबंदी करा. ज्या हिंदुस्थानाला तरुण तडफदाराची गरज आहे तेच लोक व्यसनाचार्य बनले आहेत. दुसरी गोष्ट गावागावात हरिनाम सप्ते करा. तिसरी गोष्ट आपल्या हिंदू धर्माचं रक्षण करा. चौथी गोष्ट गोमातेचं रक्षण करा. महाराज आज देशामध्ये 40,000 कट्टल कारखाने आहेत आणि त्या कारखान्यामधून दररोजची एक गाय कापली जात असेल तर विचार करा दिवसाच्या 40,000 गाया कापल्या जातात. हो महाराज त्या गायीला उकळत्या पाण्यात टाकलं जातं. तिला 4-4, 5-5 दिवस काही खायला देत नाहीत. उपाशी असते आणि महाराज वर्ण मोठा उपसा पारा पडतो आणि त्या गायीचे 2 तुकडे होतात. खरं सांगू आपल्याकडे गाय असेल तिला खायला नसलं तरी चालेल. तिला पाणी प्यायला नसेल तरी चालेल पण कसायाच्या हवाली करू नका. अहो एक वेळेस आईला दूध नसेल तर गोमातेचं दूध दिलं जातं. एवढं पवित्र ती गोमाता आहे. तिचं सर्वांनी रक्षण करा. 5वी गोष्ट आपल्या आई वडिलांची सेवा करा. महाराज ज्याला हात नाहीत त्याला हाताची किंमत विसरा. ज्याला पाय नाहीत त्याला पायाची किंमत विसरा. ज्याला डोळे नाहीत त्याला डोळ्याची किंमत विसरा. आणि ज्याला आईच नाही ना त्याला आईची किंमत विसरा. महाराज आई नसणं म्हणजे काय हो. आई मायेचा सागर असते. आई समुद्राची घागर असते. आई भाजीतलं मीठ असते. आई पहिलं व्यासपीठ असते. दादा आई ती आई असते हो. नसते सांभाळणारी दाई. असल्यावर कळत नाही आणि नसल्यावर मिळत नाही. खरं सांगू डोंगराच्या पलीकडे गेलेला सूर्य तुम्हाला पुन्हा दिसेल पण एकदा मातीत गेलेली आई दिसणार नाही. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आई वडिलांची सेवा करा. हो महाराज शाळेचा मुलगा पहिला आला ना तर आई सगळ्या गावाला सांगते माझा मुलगा पहिला आला. माझा मुलगा पहिला आला. पण गपचूप हॉटेल मधून पेढ्याचा बॉक्स आणणारा बापच असतो. हो तो बाप आपल्या मुलीला 50 रुपये देतो. ती मुलगी 50 रुपये घेऊन ब्युटी पार्लरला जाते. मुलाला 50 रुपये देतो. तो मुलगा सॅलॉन मध्ये जातो. पण महाराज त्या बापाचा दाढी करायचा साबण संपलेला असतो म्हणून कपडे धुण्याच्या साबणाने दाढी करणारा बापच असतो. अहो तुम्हाला बाप पाहिजे ना बाप. नारळ पहा नारळ.
जरी नारळ वर्ण दिसायला कडक असेल पण आत्म गोड पाणी देणारा बापच असतो. महाराज अहो, छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म देणारी आई जरूर होती. काही छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म देणारी आई जरूर होती, पण धावपळीच्या काळामध्ये शिवनेरीवर नेणारा शहाजी राजाच होता. अहो, यशोदा देवकीचे गुणगान जरूर गा, पण यशोदे देवकीचे गुणगान जरूर गा, पण वासुदेवाला कधी विसरू नका. अहो, कौशल्य माताने रामाला जन्म दिला, पण पुत्र पुत्र करून मरणारा दशरथ राजाच होता. बापाला कधी विसरू नका महाराज. त्या बापाला कधीच रडता येत नाही. अहो, स्वतःचा बाप जरी मेला ना तरी रडत नाही. का? कारण बारक्या भावाचा सांभाळ करायचा असतो. अहो, एक वेळेस त्याच्या मुलीचं लग्न जमलेलं असतं. सर्व पाहुणे रावळे येतात, नाश्ता दिला जातो आणि वरात काढली जाते. सर्व पाहुणे मंडळी जातात आणि पुन्हा माघारी येतात. माघारी आल्यानंतर ब्राह्मणदेव ब्राह्मणदेव मंगल अष्टका म्हणतात. सर्व अक्षदा टाकतात आणि वर एकमेकांना हार घालतात. हार घालून झाल्यानंतर महाराज सर्व पंक्ती बसतात. पंक्ती झाल्यानंतर सर्व नवरी जायची वेळ आणि सूर्य डुबण्याची वेळ एकच होती. ती मुलगी ती आई त्या मुलीपाशी जाते, म्हणते, बाळा नीट राहा बर का, तुझं चांगलं होईल, समजावून सांगत असते. आणि तिकडून तो बाप बघतो, अगं तू वेडीस का, आपली मुलगी हुशार आहे, ती तिच्या सासूला चांगलं सांभाळेल, तिच्या नवऱ्याला चांगलं सांभाळेल. महाराज तो तिच्या बायकोला समजावून सांगतो, अगं मुलगी हे परक्याचं धन असतं. आणि महाराज मुलगी वाटे लावतात, पण सर्व झाल्यानंतर एका कोपऱ्यात बसून रडणारा बापच असतो. महाराज बाप हा एका जेवारीच्या दाण्यासारखा आहे. आपल्याला स्वतःला मातीत राहून घेतो आणि सुंदर असं कणीस देतो की त्याच्यावरनं 5 संसाराच्या गाड्या जातात. अहो, एक बाप 4-4, 5-5 मुलांना सांभाळू शकतो, पण 4-4, 5-5 मुलं एका बापाला सांभाळू शकत नाही. म्हणून सांगेल, आपल्या आई वडिलांची सेवा करा, त्यांना कधीही विसरू नका. झालेली सेवा एकदा पुन्हा भगवंताच्या चरणी समर्पित करते. गळ्यात तुळशीची माळ घाला, आळंदी पंढरीची पायवारी करा. कीर्तनाला उपस्थित गुरुजी, मृदुंगाचे साथ करणारे त्यांचे शिष्य परिवार सर्वांचे मनापासून धन्यवाद. पीटी मास्तरचे धन्यवाद. त्याचबरोबर ही कीर्तन सेवा ज्यांनी YouTube मध्ये उतरवून घेतली तर दादा देखील त्यांच्या मनापासून धन्यवाद. विना घेतलेल्या ताई त्यांचे देखील मनापासून धन्यवाद. साऊंड सिस्टीम वाले काका त्यांचे देखील मनापासून धन्यवाद. गायनाला साथ करणारे सर्व, त्याचबरोबर ते दीदी देखील संस्थते ते देखील मनापासून धन्यवाद. कीर्तनात उभा राहिली आणि हे पोजदर मामा त्यांचे देखील मनापासून धन्यवाद. सर्वांचे मनापासून धन्यवाद करते. आणि हो, ज्यांनी मला ज्ञानाचे धडे दिले ते माझे गुरुवर्य हरिभक्तपणे साध्वी सोनाली दीदी करपे, त्यांच्या चरणी नतमस्तक होते. आई वडिलांचे चरणी नतमस्तक होते आणि सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली